महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मूर्तिजापूर नगर परिषदेची शहरात धडक कारवाई, नियम मोडणाऱ्यांना बसला दणका। मूर्तिजापूर शहराचे सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी मूर्तिजापूर नगर परिषद प्रशासनाने आता कंबर कसली आहे। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, प्लास्टिकचा वापर आणि अनधिकृत होर्डिंगबाजी करणाऱ्यांविरोधात मुख्याधिकारी श्री निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शहरात धडक मोहीम राबवून दंडात्मक कारवाई केली। अशी झाली कारवाई। नगर परिषदेच्या विशेष पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, प्रमुख रस्ते आणि गजबजलेल्या ठिकाणाची पाहणी केली। या मोहिमेत प्रामुख्याने खालील बाबींवर कारवाई करण्यात आली। सार्वजनिक कचरा, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिक व व्यावसायिकांवर दंड आकारण्यात आला। प्लास्टिक बंदी, शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक पिशव्या व साहित्याचा साठा करणाऱ्यांवर कारवाई झाली। अनधिकृत होर्डिंग्स, परवानगीशिवाय लावलेले फ्लेक्स आणि होर्डिंग हटवून संबंधितांना दंड ठोठावण्यात आला। अतिक्रमण व वाहतूक अडथळा, रस्त्यावर अनधिकृत साहित्य ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांना समज देऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली। प्रशासनाचा इशारा आणि आवाहन। मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी स्पष्ट केले की शहराची स्वच्छता आणि शिस्त अबाधित राखण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे। नागरिकांनी कचरा कुंडीतच टाकावा, अतिक्रमण करू नये आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। या पथकाचा कारवाईत सहभाग। सदर कारवाईत नगर परिषदेच्या खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। प्रसाद राठोड, नगर अभियंता आशिष भगत, संगणक अभियंता विजय लकडे व नरसिंग चावरे, स्वच्छता निरीक्षक केतन चिंचमलातपुरे, शहर समन्वयक चित्रा हनुमंते व शारदा काणोसे, लिपिक यश यावले, शिपाई। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर, अकोला।